नागपुरात ज्येष्ठ व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 2 कोटींची खंडणी मागितली। खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तथाकथित पत्रकारासह एका राजकीय पदाधिकाऱ्याचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे। उर्वरित काही आरोपींचा शोध घेतला जातोय। त्यामुळे तथाकथित पत्रकारासह तर खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। नागपुरात ज्येष्ठ व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 2 कोटीची मागणी करण्यात आली होती। खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। तर एका पत्रकारासह एका राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती आहे। यामध्ये तक्रारदार जो आहे त्याच्या तक्रारीवरून एक एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तहसील पोलीस स्टेशनला। त्याच्या अंतर्गत जवळपास 13 आरोपी निष्पन्न होत आहेत। त्यापैकी 7 आरोपी अटक झालेले आहेत। माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली काल ही घटना एक सापळा रचून यामध्ये 6 आरोपींना जवळपास 7 आरोपींना या ठिकाणी अटक केलेले क्राईमच्या टीमनी आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचा आज पोलीस स्टेशनला PCR रिमांड प्रोड्यूस करण्यात आला होता। त्यांचा 4 दिवसाचा PCR या ठिकाणी मिळालेला आहे। तर खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। तथाकथित पत्रकारासह एका राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येते। एका ज्येष्ठ व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 2 कोटींची खंडणी मागण्यात आली। आता उर्वरित आरोपींचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय।